कशी दिसते हॅलो हाय नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये. आणि गाईज माझे पार्सल रोज येतच असतात. आज देखील आलेलं आहे. मी रेडी झाली आहे मस्त अशी. थोडेफार व्हिडिओज वगैरे केले आता. आणि इकडे देखो ना गाइस क्या आहे ये मेरे लिए क्या आहे. जेस मधनं दिसना गाईज. बघा कशी दिसते मी. बघा मस्त अशी केतकीने माझी हेअरस्टाईल केली. छान अशा क्लिप्स. जेव्हा मी हा वाला टॉप ऑर्डर करत होते तेव्हाच मी ठरवलं होतं की अशा क्लिप्स मी घालेन. आज नेल आर्ट क्लाससाठी मुली आल्या होत्या. सो तेव्हा मला जाणं पॉसिबल नव्हतं. मग तिला सांगितलं जा आणि घेऊन या. आणि तिनं वेचून हेच कलरचं सगळं घेऊन आली आहे. सो आता पप्पांकडे जाऊया विचारूयात कशी दिसते. कारण पप्पाने मला समोरून बघितलं, पूर्ण लुक नाही बघितला माझा. लेट्स गो. पप्पा मी कशी दिसते पूर्ण बघा. पॅन्ट बघितली का खरंच छान. चांगलं छान म्हणा की मग जीवा आल्याने का म्हणताय. ओके छान दिसतंय. मस्त दिसतंय का मी एकदम. रोज एक नवीन शब्द, रोज एक ड्रेस नवीन. काय म्हणला. रोज एक नवीन ड्रेस घालते आहे. फंबल हुआय. हा डबल. रोज एक नवीन शर्ट, रोज एक नवीन कपडे. रोज नवीन एक शर्ट, रोज नवीन एक पॅन्ट. मी पाटलाची लेक. एकुलती एक नाही पण चालायचं. हा ना पप्पा, है ना. एकुलती एक पेक्षा भारी सगळं आहे ना. मम्मी आमची झोपल्या त्यामुळे आता दाखवत नाही तिला. असं कसं होईल, असं कसं होईल. जाऊ का मी ऍड शूटला. जीव जाती. चला मुलींनो, चला मुली. आम्ही दोघी मॅचिंग झालो. लाईट मध्ये जरा आम्ही दोघी मॅचिंग झालो. मॅचिंग केले माझ्या माघारी. तू समोर आल्या आल्या ड्रेस घातला दुकानात. आल्या आल्या मी. मला माहित आहे. तिला सांगितलं होतं काय तुझं पिवळं घालून. नाही येताना मी पिंक कलरचं घालून आलेली. शॉप मध्ये आल्यावर मी रोज, तुला माहितीये ना, रोज चेंज करते. तिनं पण बाय चान्स तीच घालून आल्या. काय करणार. पण असू दे का आपण दोघी मॅचिंग. आम्ही दोघी मॅचिंग. इकडं लगेच जळण्याची बू यायला लागल्या ग मला कुठनं तरी. इकडं धूर यायला लागलाय. गुड मॉर्निंग क्यूटीज, वेलकम टू डे विथ बनी. आज मी तुम्हाला सूर्यामामध्ये घेऊन जाणार आहे वैभवकडे. ये क्या था. ये क्या था. आय गो सोन्याची चेन दिसते आम्हाला. आय गो आयफोन दिसतोय. शो ऑफ. बर वॉच आता दाखवायला लागला बघा. ना इथं दाखवत थांबा, इथं दाखवत थांबा. याने केसाला काय काय घालून आले दाखवत थांबा तुला. या का. गुड मॉर्निंग क्यूटीज, वेलकम टू डे विथ बनी. डायरेक्ट स्टार्ट करते. ब्लॉगचा तुम्ही फुटेज घेतोय. आम्ही आलोय आज सूर्या मॉलमध्ये. एक प्रमोशनल ऍड शूट आहे ते करायला. प्लस खेळणी खेळायला. बघा खेळणी सॉरी गेम्स खेळायला. चुकीचं बोलली. कसं भारी आहे. एक कलर पण मॅचिंग. नाही तुमच्या हातातला डार्क आहे. तुमचा शर्ट पेंट आहे. मारतेले आपल्याला धरण. कसं बसा त्याच्यावर. बसा त्याच्यावर.
गाइस छोटी बच्ची देखो बसून त्या पण घसरते त्या गाईस 2-4 वेळा मी घसरलीच नाही लास्ट 4थ्या वेळेला घसरल्या आणि बघा केतकी पण आली होती अंगात मग झालं का काय डॉक्टरला बोलवा ये देखो गुम गए हुए 2 छोटे बच्चे आता मी गाडी मारते बघा पोरग चांगलं नाही मारते पोरग बाहेर मारलास बॉल आतमध्ये गेला ते बघते का मला बघणार तू फास्ट मारा की अच्छा त्याला दिसून देत नाही का हॅलो अरे काय करायचं तुला काय माहिती का हे आहेच का बघ तू आली आता हे का भूळ काढ तुला त्याच्यात घालून पण बसत बघा मजा आली ब्लॉगला टाकाय काय नाही मी करत एवढं इंटरेस्टिंग असं काय नाही
गाईज आता आम्ही शॉपमध्ये आलोय. माझ्या फोनमध्ये चार्जिंग नाही आहे. इकडे आम्ही येताना भेळ घेऊन आलोय. इतकी बघ इकडं. आणि कितकी आणि मी मस्त खाणार. स्वरांजलीचं घरी जायचं टाइम झालं त्यामुळे ती गेली आहे घरी. आता आम्ही दोघी खाणार. मग कितकी पण जाणार. मग मला थोडं काम आहे ते करून मी पण जाणार. सो भेटते थोड्या वेळाने. नाव आय एम कमिंग इन होम गाईज. अँड माझ्या मम्मीनं बघा मला काय दिलंय करून. मम्मा मटकीची उसळ बनवून दिली आहे. त्याच्यामध्ये व्हेजिटेबल्स आहेत सगळ्या. माझा डाएट. हां फक्त काकडी दिलीस तर चालते. आता माझा डाएट फक्त आणि फक्त माझ्या मम्मीमुळे चांगला होतो. फक्त आणि फक्त माझ्या मम्मीमुळे मला हेल्दी जेवण मिळतं रोज. कारण ती व्यवस्थित मला सगळं टाईम टू टाईम बनवून देते. पण माझ्या कामांमुळे मला ते वेळेवर खाणं होत नाही. एवढाच प्रॉब्लेम आहे. रोज माझ्या दुपारचं टाईम एवढं विचित्र होतं आहे ना, मी सांगू नाही शकत. कधी 2 वाजता, कधी 4 वाजता, कधी 5 वाजता जेवते मी. 1 वाजता किंवा 2 वाजताचं जेवण असं काही सुरू आहे. कधी कधी मी स्वतःला खूप जास्त लकी समजते. असं का म्हणते दाखवते. मी आत्ता दिवसभर काम करून दमून आली आहे. ॲड शूट्स होते आणि शॉपमधली कामं, नेल क्लास हे सगळं करून. आणि आल्यावर मी एडिटिंग करत बसते रोज आल्या आल्या. हे बघा पाठीमागे इथं तुम्हाला उषा दिसतील 2. इथं हे आणि इथं मांडीवर पण. हे सगळं काय आहे तर मी एडिटिंगला करायला बसले की रोज माझी मम्मी येऊन पाठीमागं असं काहीतरी व्यवस्थित मला लावून देते. मी न मागता माझी मी करत बसलेली असते ती येते. का तर माझी मान दुखायला नको आणि मला त्रास व्हायला नको मानेचा, कमरेचा, पाठीचा. की मी रोज करत बसते. मग ती येते आणि मला सेटअप असा लावून, आज पण तू घेऊन बसली नाहीस ना, अशी करते आणि परत लावते सगळं व्यवस्थित. आणि मग जाते तिचं काम करायला. आय लव्ह यू माझी मम्मा. खूप खूप भारी आई आणि पप्पा, माझे मम्मी पप्पा मला मिळालेत. थँक्यू सो मच देवा. आणि गाईज प्रमोशनल ॲक्टिव्हिटीज सुरू आहेत. सो त्यामुळे बरेचसे माझे ॲड शूट्स पेंडिंग आहेत. आणि शॉपचं सुद्धा आता एडिटिंग लागतं व्हिडिओचं. त्यानंतर नेल्सचं जे व्हिडिओज असतात ते. भरपूर साऱ्या गोष्टी आहेत, कस्टमर रिव्ह्यू वगैरे. आणि मी चांगला एक एडिटर शोधते जो की मला मिळाला आहे. फक्त वर्क बघायचं राहिलं आहे. सो आता मी खाते थोडा ब्रेक घेऊन ड्रॅगन फ्रूट, जे की मला खूप जास्त आवडतं. आणि माझा मोबाईल फक्त 2% चार्ज आहे हा वाला. तर मी आता हा चार्जिंगला लावणार आणि जो दुसरा आहे त्याच्यामध्ये थोडं काहीतरी बघत बघत खाते आणि मग परत एडिटिंगला बसते. आजसाठी एवढंच. भेटू लवकरच नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. पण कमेंटसुद्धा करा आणि हे सगळं लागलेलं इग्नोर करा. बाय.